नवोदय विद्यालय आहे त्याच्यासाठी भारत सरकारने वेगळे वेगळे नियम केलेले आहेत. जर एवढे कडक शासन असताना सुद्धा एखाद्या विद्यार्थिनीचा बळी जात असेल त्याचा आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संबंधित ज्यांनी हे लोकांनी पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन असो ज्यांनीही या प्रकरणात कानाडोळा केलाय त्यांच्यावर गुन्हे दाखल करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर छोट द्या छोट छोट पडल ते कुमारी अनुष्का पाटोळे हिच्यासोबत जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही संपूर्ण आमच्या समाजाच्या वतीने निषेध करतो आणि इथून पुढे असल्या घटना घडू नयेत यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे आणि सरकारला कुठेतरी जाग यावी की आमच्या समाजाच्या मुलीला संरक्षण मिळावं आणि त्यांना पण मोठं होण्याचा आणि खूप मोठे स्वप्न जशी ही ताई बोलली की मोठे स्वप्न बघून ती म्हणजे मोठे स्वप्न बघून तिचं म्हणत होतं की आपण पण मोठं व्हावं. समाजामध्ये जी चाललेली ही घालमेल चालू आहे ती कुठेतरी संपवावी, मुलींना पण पुढे जावं आणि त्यांना अधिकार मिळावे ही तिचे स्वप्न. तिथल्या प्रशासनाच्या वतीने समजा तिला संरक्षण नाही भेटलं त्यामुळे तिच्यावर ही वेळ आली आणि ही घटना खूप म्हणजे निंदनीय आहे आणि त्या घटनेचा आम्ही सर्व समाजाच्या वतीने निषेध करतो आणि ह्या घटनेची स्वतंत्र चौकशी व्हावी हीच मागणी आम्ही साहेबाकडे मागण्यासाठी आलो. ती मागणी आमची पूर्ण करावी हीच साहेबाला विनंती आमची. पोटवर सरांकडे या ठिकाणी आज आपण जे लातूर मध्ये नवोदय मध्ये शिकणारे जी आपल्या समाजाची चिमुकली होती तिच्या न्याय हक्कासाठी आपण या ठिकाणी त्या घटनेचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये की रोज आमच्यावर अन्याय अत्याचार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 5 मातंग समाजाच्या आपल्या बांधवाचा खून झाला. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या तरुणाला भर चौकामध्ये आणलं, त्याच्या आई समोर त्याची दाढी मिशा काढून त्याला नाक घासायला लावलं. ही जी प्रवृत्ती आहे ही मनुवादी प्रवृत्ती जेव्हापासून 2014 पासून या महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये बसलेली आहे तेव्हापासून आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होतोय. या ठिकाणी जे देवेंद्र फडणवीस आहेत या मोर्चाच्या माध्यमातून माझं गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून तेच आहेत, परंतु त्यांनी जेव्हापासून गृहमंत्री पद घेतलंय तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये माणसामध्ये भांडण लावायचं काम, जाती जातीमध्ये द्वेष पसरवायचं काम ते करत आहेत. त्या घटनेचा युवा आंदोलनाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. मित्रांनो, अनुष्का पाटोळे ही नवोदय विद्यालयाची कॉलर विद्यार्थी आहे. आपल्या समाजाचं मातंग समाजाचं उद्याचं ते भविष्य होतं, परंतु त्या नवोदय विद्यालयामध्ये जात मानसिकता असणारं प्रशासन आहे. त्या जात मानसिकता असलेल्या प्रशासनाच्या छळामुळे नव्हे तर त्यांनी जाणून बुजून तिचा वध केलेला आहे आणि म्हणून त्या नवोदय विद्यालयाच्या ज्या प्रमुख आहेत अध्यक्ष जिल्हा अधिकारी मॅडम आहेत घुगे मॅडम, त्या घुगे मॅडमला सहआरोपी केलं पाहिजे ही मागणी या ठिकाणी आंबेडकरी समाजाचा मातंग समाजाचा वतीने आम्ही या ठिकाणी करतोय प्रशासनाला या मीडियाच्या माध्यमातून. लातूर घुगे ठाकूर ज्या अध्यक्ष आहेत त्या नवोदय विद्यालयाच्या त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर बी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या ठिकाणच्या ज्या मुख्याध्यापक आहेत त्या सचिव असतात त्या मुख्याध्यापक मॅडमला जाणून बुजून पोलीस प्रशासनानं बाजूला काढलेला आहे. वार्डनवर आणि मदतनीसवर गुन्हा दाखल करताय. काय चालू आहे? म्हणजे जे कायद्याचे रक्षक आहेत ते जर भक्षक झाले तर आम्ही दांडे हातात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन हा इशारा बी या ठिकाणी मी या पोलिसांना देतोय. त्या लातूरच्या पोलिसाने चूक केली त्या पोलिसाला देतोय आणि सरकारमध्ये जर मानसिकता असेल, सरकारच्या संवेदना जर जागा असतील तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो की तुम्ही SIT ची स्थापना करून त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा. ही मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन या ठिकाणी बाहेर निघालोय. जर या सरकारनं या SIT स्थापन जर या 2 दिवसामध्ये जर केली नाही तर महाराष्ट्रामध्ये हा मातंग समाज कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मी अंबेजोगाई मधून तुम्हाला देतोय.
काय चाललंय? कुठं आहेत या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीच्या मानसिकता? अरे ज्या जातीचं जत ती जात रस्त्यावर येते. जरी आंध्र प्रदेश मध्ये माझी भगिनी गेली म्हणून या महाराष्ट्रामध्ये तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणणारे कॅन्डल मार्च काढतात, परंतु या लातूर मध्ये घटना घडल्यानंतर या अंबेजोगाईमध्ये का कॅन्डल मार्च निघाला नाही? म्हणजे किती दळभद्री मानसिकता आहे तुमची. म्हणजे आमच्यामध्ये पीडितामध्ये जात शोधणारे, स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या, त्या पुरोगामी म्हणणाऱ्याचा मी बी या ठिकाणी निषेध करतोय. कारण ही अनुष्का आता सांगितलं की शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जात धर्म पंथ नसतो, परंतु आमच्या लेकीला या ठिकाणी जाणून बुजून तुम्ही या ठिकाणी मारलंय. तिचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल होते भावांनो. म्हणजे किती तिच्यामध्ये स्किल होतं. ती भविष्यात आमची IAS होती, IPS होती, परंतु तिला या ठिकाणी जाणून बुजून तुमची गुणवत्ता या ठिकाणी खटकते. त्या मानसिकतेचा आणि त्या जे पोलीस प्रशासन आहे, त्या पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणच्या ज्या मुख्याध्यापक आहेत त्यांना बी सहारोपी केलं पाहिजे. कारण त्यांना म्हणजे त्या कॅम्पस मध्ये ती घटना आहे आणि त्या कॅम्पस मध्ये त्या प्रमुख आहेत. त्या ठिकाणच्या जे कलेक्टर आहेत त्यांना बी आरोपी करा म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय. कलेक्टर हा तालुका मॅजिस्ट्रेट असतो, त्या कलेक्टरवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपल्याला औरंगाबादला कमिशनर कार्यालयावर आपल्याला जायचंय. ज्यांना ज्यांना वाटतंय की माझ्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे त्या प्रत्येकाला आपण तारीख ठरवू आणि औरंगाबादला जाऊन त्या कमिशनरला जा विचारू की त्या घुगे ठाकूर मॅडमवर या ठिकाणी सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. एवढी आपण मागणी करूया. हीच तुम्हा सगळ्यांना विनंती.